ओम श्री सिद्ध भैरवाई नमः. लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित, घर असावे घरासारखे नकोच निस्त्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच निस्त्या नाती. बघा, बाप आई, आई कोण असती? माया. माझा मुलगा सुखाचा राहो. बाप, माझ्या मुलांना काहीतरी करावं ही बापाची अपेक्षा असती. मी जे गरिबीत दिवस काढले, मी हाल काढले, मग माझ्या मुलांना काम करावा, कष्ट करावा, व्यवसाय करावा आणि माझ्या मुलांना मोठं व्हावा ही कोणाची असती? बापाची अपेक्षा असते. नारळ कसा असतो? वरून कडक असतो, आतमध्ये काय असतो? गोड असतो. फणसाला वरून काटे असतात, पण मध्ये काय असते? गोड असतं. तशी बापाची अवस्था आहे. पण आज या कलियुगामध्ये मुलांना बाप जर बोलायला गेला तर ते सहन होत नाही. काय? बापाचं बोलणं सहन होत नाही. आणि मग ज्या वेळेला त्यांना दुःख येतं, संकट येतात, गरिबी येते, त्यांना कोण असतो? बाप. माय बाप काशी तेने न जावे तीर्थाशी. अरे आईबाप काशी, भक्त पुंडलिकासाठी कोण आला? ना विठ्ठल आला. युगी 28 पासून विठेवर उभा आहे. काशी, काशीचं तिथं भैरवाना शंकर पार्वतीची सेवा केली आणि म्हणून भैरवाला किंमत आली. गणपती, त्यांनी शंकर पार्वतीची सेवा केली म्हणून पहिला कोण गणपती पूजला जातो. भगवान कृष्णाने आईबाप बंदिशाळातून सोडवले. म्हणून बेमान होऊ नका. या कलियुगामध्ये आईबाप हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही जी तुमच्या आईवडिलांची सेवा जर केली तर तुमचे मुलं तुमचे करणार आहे. एक मुलगा होता, तो गाडीत बसला आणि एक पेपरवाला आला मुलगा, त्याने पेपर घेतला, त्याने त्याला खोटा रुपया दिला. पुढे गेल्यावर तो हसायला लागला ज्याने पेपर घेतला तो. का शेजारचा म्हणतो, का वाचले? अहो तो मुलगा बावळट आहे म्हण, त्याला मी खोटा रुपया दिला. थोड्या वेळानं त्यांनी परत पेपर बघितला, हसायला लागला. म्हणून का हो मागाय हसले? अहो त्याने मला कालचा पेपर दिला. तसं तुम्ही आज जसं अनुकरण कराल, देर आहे अंधेर नाही. कर्म, कर्म तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदिका. तुम्ही जसं कर्म कराल त्याचं फळ ठरलेलं आहे. थोडा देर आहे. भगवान के दरबार में देर आहे, अंधेर नाही. म्हणून आता हा उपदेश घ्या आणि कळकळीची विनंती आहे का आईबापांची सेवा करा. कुळदैवत भैरवनाथ आहे, त्याची सेवा करा. आईबाप, कुळदैवत, देवकुडे आपल्या हृदयात आहे, देवकुडे चंद्रसूर्यात आहे, देवकुडे निसर्गात आहे, देवकुडे प्राणीमात्रात आहे. प्राण्यावर दया करा, झाडे लावा, झाडे जगवा आणि कष्ट करा, काम करा. फुकट घेऊ नका, फुकट देऊ नका. आणि गीता, ज्ञानेश्वरी, भागवत हे ग्रंथ आहे, याचं अवलोकन करा. तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.